Good morning, student. Standard 12th. Subject Physics. Topic number 7. Wave optics. In earlier standard, we have learned that light travels in a straight line while traveling through uniform and homogeneous medium. The path of light, that is path of light, this is a path of light which is called as a ray of काय सांगितले त्या ठिकाणी light. On encountering an interface with another medium, a ray of light gets काय सांगितले त्या ठिकाणी reflected or काय सांगितले त्या ठिकाणी refracted, changes its direction and moves along another काय सांगितले त्या ठिकाणी straight lines. Means here we have to see that when this is the plane surface, that is आपण घेतला xy नाव दिलं आपण याला. This is a incident ray असे, this is a incident ray, incident on the काय सांगितलं त्या ठिकाणी plane reflecting surface. When it touches the plane surface xy, it makes an angle to that of the normal which is known as a angle of incident. Means here काय सांगितलं होतं on encountering an interface with another medium, a ray of light gets reflected. Means when this ray get reflected in the same medium, sometimes it is refracted in the काय सांगितलं त्या ठिकाणी another medium. Means काय सांगितलं होतं on encountering an interface with another medium, a ray of light gets reflected or refracted, changes its direction and moves along काय सांगितलं होतं त्या ठिकाणी straight line सांगितलं होतं. पुढं काय सांगितलंय, the reflection is such that सांगितले the incident ray, the reflected ray and the normal to the boundary surface at the point of incidence are in the काय सांगितलं त्या ठिकाणी same plane. Means here we have to draw one diagram, that is this is a plane reflecting surface xy. Due to this plane reflecting surface xy, the medium is divided into two parts झालं. आतला पहिला पार्ट जो आहे म्हणजे हा दिस इज एअर पार्ट असेल तर आपण हा वॉटर घेऊ शकतोय किंवा काय घेतला त्या ठिकाणी ग्लास मीडियम घेतली. आता काय सांगितलंय, जेव्हा लाईट जी आहे ती इन्सिडेंट झाली म्हणजे दिस इज अ इन्सिडेंट रे झाला. वेन इट टचेस द सरफेस XY, हिअर वी हॅव टू ड्रॉ काय केलं त्या ठिकाणी नॉर्मल ड्रॉन केली, दिस इज अ नॉर्मल ड्रॉन केली. मग दिस इज अ इन्सिडेंट रे झाला. देन वेन द लाईट इज रिफ्लेक्टेड इन द सेम मीडियम, म्हणजे जर रिफ्लेक्टेड सेम मीडियममध्ये असेल, आता एअर मीडियममध्ये इन्सिडेंट झालं आणि एअर मीडियममध्येच तो रिफ्लेक्ट होत असेल तर इन्सिडेंट रे तेन काय सांगितलं रिफ्लेक्टेड आणि दिस इज काय सांगितलं त्या ठिकाणी नॉर्मल सांगितलं. आर लाईन द काय सांगितलं त्या ठिकाणी प्लेन सेम प्लेन सांगितलं. पुढे सांगितलं द अँगल ऑफ इन्सिडन्स, दॅट इज अँगल बिटवीन द इन्सिडंट रे अँड द नॉर्मल टू द रिफ्लेक्टिंग सरफेस इज इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन, दॅट इज द अँगल बिटवीन द रिफ्लेक्टेड रे अँड द नॉर्मल. दिस इज अ इन्सिडंट रे, आपण इथे लिहूया दिस इज काय घेतलं आपण त्या ठिकाणी इन्सिडंट रे घेतला. दिस इन्सिडंट रे मेक्स अन अँगल टू दॅट ऑफ द नॉर्मल विच इज नोन ॲज अ अँगल ऑफ इन्सिडंट. देन हिअर दिस इज अ रिफ्लेक्टेड रे, वी हॅव टू सीन हिअर दिस इज अ रिफ्लेक्टेड रे आणि दिस रिफ्लेक्टेड रे मेक्स अन अँगल टू दॅट ऑफ द नॉर्मल विच इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी आर सांगितलं. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स कसा मेड झाला, अँगल बिटवीन द इन्सिडंट रे अँड द काय सांगितलं त्या ठिकाणी नॉर्मल, आणि आर कसा मेड झाला तर रिफ्लेक्टेड रे आणि इथं असणारा नॉर्मल यांच्यापासून फॉर्म झालेला अँगल जो कुठला आहे त्या ठिकाणी अँगल ऑफ रिफ्लेक्शन सांगितलेला आहे. मग काय सांगितलं, अँगल ऑफ इन्सिडन्स दॅट इज अँगल बिटवीन द इन्सिडंट रे अँड द नॉर्मल टू द काय सांगितलं त्या ठिकाणी रिफ्लेक्टिंग सरफेस इज इक्वल टू द काय सांगितलं त्या ठिकाणी अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे आम्ही काय सांगणार आय विच इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी आर, वेअर आय बी द अँगल ऑफ इन्सिडन्स, आर बी द काय सांगितलं त्या ठिकाणी अँगल ऑफ रिफ्लेक्शन सांगितलं. पुढे सांगितलं फॉर रिफ्लेक्शन ऑफ लाईट वाईल ट्रॅव्हलिंग फ्रॉम मीडियम 1 टू मीडियम 2 द लॉज आर सांगितलेला आहे. म्हणजे मगाशी जी आपण डायग्राम काढलेली होती की हा प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस घेतला होता, दिस इज अ प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस काय घेतला होता त्या ठिकाणी XY घेतला होता. दिस इज अ इन्सिडंट रे गेला, वेअर द इन्सिडंट रे टचेस ॲट दिस पॉईंट वी हॅव टू ड्रॉ नॉर्मल केला. लाईट इज रिफ्रॅक्टेड इन द काय सांगितलं अनदर मीडियम, हे आपण एअर मीडियम घेतलं असेल, हे आपण वॉटर घ्या किंवा ग्लास मीडियम घ्या. वॉटर मीडियम घेतलं तर आपल्याला असं वॉटर घ्यायला पाहिजे किंवा ग्लास मीडियम घेतला आपण. तर इथं काय झालं नियम सांगितलेला आहे, द इन्सिडंट रे, द रिफ्रॅक्टेड रे
अँड द नॉर्मल टू द बाउंड्री बिटवीन द टू मीडिया ॲट द पॉईंट ऑफ इन्सिडन्स आर इन द काय सांगितलं त्या ठिकाणी सेम प्लेन. म्हणजे हा इन्सिडंट रे असेल, त्यानंतरच हा रिफ्रॅक्टेड रे असेल. हा लाई इन द काय सांगितलं आपण त्या ठिकाणी सेम प्लेनमध्ये आहे असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढं सांगितलेलं आहे द अँगल ऑफ इन्सिडन्स सांगितलेलं आहे आय अँड द अँगल ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी रिफ्रॅक्शन आर रिलेटेड बाय काय सांगितलं त्या ठिकाणी N1 साइन आय विच इज इक्वल टू N2 साइन आर सांगितलं. फेर N1 आणि N2 आर द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस ऑफ मीडियम 1 अँड मीडियम 2 काय सांगितले त्या ठिकाणी रिस्पेक्टिव्हली. म्हणजे मागाशी जे सांगितलं होतं आपण या ठिकाणी ड्यू टू धिस काय सांगितलं त्या ठिकाणी प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस XY या ठिकाणी काय झालं इट इज डिवायडेड इंटू काय झालं त्या ठिकाणी 2 पार्ट्स झालं. समजा मी काय घेतलं N1 आणि N1 बी द काय घेतली त्या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑर इंडेक्स ऑफ द फर्स्ट मीडियम आणि वॉटर जो आहे ते जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय घेतली त्या ठिकाणी N2 आपण घेतली. म्हणजे N1 आणि N2 आर द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सेस ऑफ मीडियम घेतल्या. देन काय सांगितलं त्या ठिकाणी N1 साइन आय विच इज इक्वल टू काय घेतलं त्या ठिकाणी N2 साइन आर घेतलं. म्हणजे या ठिकाणी साइन आय अपॉन साइन आर हा जो रेशो आहे तो काय येणार आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट येणार आहे. पुढे सांगितलं आहे वी हॅव ऑल्सो लर्न अबाउट द रिफ्लेक्शन ऑफ लाईट प्रोड्यूस्ड बाय स्पेरिकल मिरर्स अँड रिफ्लेक्शन ऑफ लाईट थ्रू प्रिझम्स अँड कर्व्ड सरफेसेस ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी लेन्सेस. म्हणजे आपण याच्या अगोदर रिफ्लेक्शन ऑफ लाईट प्रोड्यूस बाय स्पेरिकल मिरर्स असतील, त्यानंतर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट थ्रू प्रिझम बघितलेला आहे, कर्व्ड सरफेसेस ऑफ लेन्सेसचा पण आपण त्या ठिकाणी स्टडी केलेला आहे. अँड नेचर ऑफ द इमेज डिपेंड्स ऑन द पोजिशन ऑफ द ऑब्जेक्ट अँड फोकल लेंथ ऑफ द मिरर ऑर काय सांगितले त्या ठिकाणी लेन्स. आता इमेजचं नेचर काय सांगितले रिअल किंवा व्हर्च्युअल सांगितले. म्हणजे रिअल म्हणजे काय की जी इमेज आहे ती आपण स्क्रीनवर त्या ठिकाणी घेऊ शकतो त्याला आपण रिअल असं म्हणतो, आणि जी इमेज आपण स्क्रीनवर घेऊ शकत नाही त्याला आपण त्या ठिकाणी व्हर्च्युअल असं म्हणतो. त्यानंतर सांगितलं की याचं फोकल लेंथ जे डिस्टन्स आहे डिस्टन्स बिटवीन काय करणार आहे आपण त्या ठिकाणी असणारा जो आपला सेंटर असेल म्हणजे ऑप्टिकल सेंटर ओ आपण घेणार आहे त्या ऑप्टिकल सेंटरपासून रेडियस ऑफ कर्वेचरपर्यंत असणारं जे डिस्टन्स आहे त्याला आपण फोकल लेंथ त्या ठिकाणी म्हणत असतो. आता फोकल लेंथ जी आहे ती फोकल लेंथसुद्धा कशी आहे, जर आपण कॉन्केव्ह लेन्स घेतला तर कॉन्केव्ह लेन्सची फोकल लेंथ ही निगेटिव्ह येते आणि कॉन्व्हेक्स लेन्स घेतला तर त्याची फोकल लेंथ काय येत असते त्या ठिकाणी पॉझिटिव्ह येत असते. Next point, here was proposed by the Dutch physicist C. Huygens in the year 1668 that light is a काय सांगितलं त्या ठिकाणी वेव्ह. म्हणजे आता या ठिकाणी आपण जर बघितले की कॉर्पिस्क्युलर नेचर जे आहे सुरुवातीला जे आहे ते लाईटचं नेचर हे कॉर्पिस्कलच्या रूपामध्ये आहे म्हणजे कणांच्या रूपामध्ये आहे असं या ठिकाणी न्यूटनने सांगितलं होतं. मात्र न्यूटनच्या थेरीमध्ये काही ड्रॉबॅक्स आले. म्हणजे न्यूटनची थेरी सायमल्टेनियसली त्या ठिकाणी रिफ्लेक्शन असेल रिफ्रॅक्शन असेल किंवा त्या ठिकाणी इंटरफरन्स असेल डिफ्रॅक्शन असेल पोलरायझेशन असेल यासारखे काही कन्सेप्ट त्या ठिकाणी सांगू शकलेलं नव्हते. त्यामुळे काय झालं त्या ठिकाणी हे जे कन्सेप्ट आहे हे सगळे कन्सेप्ट काय सांगितले त्या ठिकाणी डच फिजिसिस्ट सी हायजेननी काय केले त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेले आहे. आणि म्हणून त्यांनी सांगत असताना काय सांगितलं की न्यूटननी सांगितलं होतं की लाईट ही कशाच्या रूपामध्ये आहे कॉर्पिस्कलच्या रूपामध्ये आहे. मात्र हायजीन जे सायंटिस्ट आहेत त्यांनी सांगितलं लाईट ही कशाच्या रूपामध्ये आहे त्या ठिकाणी वेव्हच्या रूपामध्ये आहे. पुढं सांगितलेलं आहे हायजीन्स अश्युम्ड लाईट टू बी अ वेव्ह कॉज्ड बाय व्हायब्रेशन्स ऑफ द पार्टिकल्स ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी मीडियम सांगितलेलं आहे. ॲज लाईट कुड ऑल्सो ट्रॅव्हल्स इन व्हॅक्यूम ही अशम दॅट अ हायपोथेटिकल मीडियम कॉल्ड काय सांगितलं त्या ठिकाणी इथर सांगितलं इज प्रेझेंट एव्हरीवेअर इन्क्लुडिंग इन काय सांगितले त्या ठिकाणी व्हॅक्यूम. आता हायजीनने जेव्हा सांगितले की लाईट ही कशा आहे त्या ठिकाणी वेव्ह कॉज्ड बाय आहे. आता वेव्ह हे नेचर असेल तर तिथं काय होणार आहेत व्हायब्रेशन्स ऑफ द पार्टिकल्स ऑफ द मीडियम सांगितलेलं आहे. म्हणजे आपण जे उदाहरण घेत होतो की संत पाणी आहे त्या संत पाण्यामध्ये जर दगड टाकला तर त्या वॉटरला काय होतं त्या ठिकाणी व्हायब्रेशन्स त्या ठिकाणी प्रोड्यूस होत असतात. त्याच पद्धतीने इथं सांगितलेलं आहे की त्यांनी गृहीत काय धरलेलं आहे की लाईट टू बी अ वेव्ह कॉज्ड बाय व्हायब्रेशन ऑफ द पार्टिकल्स ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी मीडियम. ॲज लाईट कुड ऑल्सो ट्रॅव्हल्स इन काय सांगितलं त्या ठिकाणी व्हॅक्यूम. म्हणजे लाईट जर व्हॅक्यूममधून ट्रॅव्हल्स होत असेल तर त्यांनी अशुम काय केलं होतं गृहीत काय धरलं होतं की तिथं जे मीडियम आहे ते कसलं मीडियम असणार आहे त्या ठिकाणी हायपोथेटिकल मीडियम असणार. हे हायपोथेटिकल मीडियम कुठलं घेतलं आहे त्याला नाव त्यांनी दिलं इथर. आणि हे इथर आहे ते काय सांगितलं इन्क्लुडिंग इन व्हॅक्यूम सगळीकडं काय आहे त्या ठिकाणी प्रेझेंट आहे.
नोट दॅट दिस इथर इज नॉट द सबस्टन्स दॅट वी कम अक्रॉस इन काय सांगितलं त्या ठिकाणी केमिस्ट्री. म्हणजे आपण जे इथर जे म्हणतो की इथर हा त्या ठिकाणी सबस्टन्स नाही, जे आपण केमिस्ट्रीमध्ये शिकत असताना इथर पाहतो तो नाही. देर वॉज हाऊ एव्हर नो एव्हिडन्स टू प्रूव्ह इट्स एक्झिस्टन्स अँड दस इट वॉज डिफिकल्ट टू ॲक्सेप्ट. त्याला त्या ठिकाणी अडचणी आलेल्या आहेत. पुढे सांगितलं इन द 19th century सर्टन न्यू फेनॉमिनॉन ऑफ लाईट सांगितलेलं आहे. नेमली काय सांगितलं, इंटरफरन्स असेल, डिफ्रॅक्शन असेल आणि पोलरायझेशन वेअर काय झाले त्या ठिकाणी डिस्कवर्ड. म्हणजे 19th centuryला इंटरफरन्स जो कन्सेप्ट आपण ह्या टॉपिकमध्ये घेणार आहे, डिफ्रॅक्शन हा कन्सेप्ट इथं घेणार आहे आणि पोलरायझेशन पण कन्सेप्ट आपण डिटेल्समध्ये या ठिकाणी स्टडी करणार आहोत. इंटरफरन्स म्हणजे काय की इथं इंटेन्सिटी ऑफ लाईट जी आहे ती कमी जास्त त्या ठिकाणी होते. आणि त्यानंतर दुसरा जो डिफ्रॅक्शन घेतलेला आहे तो डिफ्रॅक्शन आपण जर कन्सेप्ट घेतला तर त्याच्यामध्ये काय ते ऑब्स्टॅकल जर मध्ये आलं तर ऑब्स्टॅकलमध्ये आलं तर त्या ठिकाणी लाईट जी आहे ती पासेस कुठं होणार आहे, त्या ठिकाणी एजेसला पास होणार आहे. तो जो कन्सेप्ट आहे तो पोलरायझेशनचा आहे, तो इथं डिस्कवर्ड झालेला आहे. दिस कुड नॉट बी एक्सप्लेन्ड बेस्ड ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी कॉर्प्युस्क्युलर थेरी अँड नीडेड वेव्ह थेरी फॉर देअर काय सांगितलं त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन. म्हणजे आता ह्यांनी काय केलं आहे, दिस कुड नॉट बी एक्सप्लेन बेस्ड ऑन कॉर्प्युस्क्युलर थेरी. कॉर्प्युस्क्युलर न्यूटनने जी कॉर्प्युस्क्युलर थेरी सांगितलेली होती त्यांनी ते एक्सप्लेन केलेलं नाही. मात्र काय केलेलं आहे त्या ठिकाणी जो आहे की वेव्ह थेरी आहे त्या वेव्ह थेरीच्या साह्यानं हे सगळे कन्सेप्ट त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हायजिन्स थेरी कुड नॉट ओनली एक्सप्लेन द न्यू फेनॉमिनॉन बट कुड ऑल्सो एक्सप्लेन द लॉज ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी रिफ्लेक्शन अँड काय सांगितलं त्या ठिकाणी रिफ्रॅक्शन ॲज वेल ॲज द फॉर्मेशन ऑफ द काय सांगितलं इमेजेस बाय मिरर अँड काय सांगितलं त्या ठिकाणी लेन्स. म्हणजे हायजिन्स थेरी फक्त त्या ठिकाणी हायजिन्स थेरी कुड नॉट ओनली एक्सप्लेन द न्यू फेनॉमिनॉन, म्हणजे फक्त ते न्यू फेनॉमिनॉनच त्यांनी सांगितलेली नाही. मात्र काय सांगितलं टू एक्सप्लेन द लॉज ऑफ रिफ्लेक्शन. मग अशी जे आपण लॉज ऑफ रिफ्लेक्शन भेटलं होतं, इन्सिडंट रे असेल, रिफ्लेक्टेड रे असेल, त्यानंतर नॉर्मल असेल, लाईन इन द सेम प्लेन म्हटलो, अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर इक्वल सांगितला. त्यानंतर अँगल ऑफ रिफ्रॅक्शनच्या बाबतीत आपण सांगितलं इन्सिडंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल टू द बाउंड्री बिटवीन द टू मीडिया ॲट द पॉईंट ऑफ इन्सिडन्स आर इन द सेम प्लेन सांगितलं. त्याचमध्ये सांगितलं की साईन आय अपॉन साईन आर विच इज इक्वल टू कॉन्स्टंट. हा जो कॉन्स्टंट आहे त्याला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडायसिस असं त्या ठिकाणी म्हणत असतो. त्याच पद्धतीनं इमेजेस फॉर्म बाय मिरर आणि लेन्सेस हे सुद्धा आपल्याला काय केलं हायजिनने सांगितलेलं आहे. इट वॉज देन ॲक्सेप्टेड ॲज द करेक्ट थिअरी ऑफ लाईट. वेव्ह थिअरी शोड दॅट इफ द स्पीड ऑफ लाईट इन काय सांगितलं त्या ठिकाणी डेन्सर मीडियम इज स्मॉलर दॅन दॅट इन द काय सांगितलं त्या ठिकाणी रेअरर मीडियम देन लाईट बेंड्स टुवर्ड्स द काय सांगितलं त्या ठिकाणी नॉर्मल सांगितलं. म्हणजे इथं जे सांगितलं होतं की न्यूटननी सांगत असताना सांगितलेलं होतं की स्पीड ऑफ लाईट जे आहे ते स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम हे कसं होतं त्यांनी सांगितलं होतं की हायर दॅन दॅट इन द काय सांगितलं त्या ठिकाणी रेअरर मीडियम सांगितलं होतं. लाईट ही काय झाली त्या ठिकाणी कुठं बेंड्स होते, नॉर्मलला त्या ठिकाणी बेंड्स झालेले त्या ठिकाणी मिळते. दच वेव्ह नेचर ऑफ लाईट कुड एक्सप्लेन ऑल द व्हिज्युअल इफेक्ट्स एक्झिबिटेड बाय काय सांगितले त्या ठिकाणी लाईट सांगितले. आता तुम्ही म्हणाल स्पीड ऑफ लाईट वेव्स इन डेन्सर मीडियम इज काय सांगितले स्मॉलर दॅन दॅट इन रेअरर मीडियम देन द लाईट बेंड्स टुवर्ड्स काय सांगितलं नॉर्मल. आता इथं आपण जर घेतलं हा मगाशी आपण सांगितलेलं XY प्लेन घेतला होता, ही नॉर्मल आपण या ठिकाणी घेतलेली आहे. ही लाईट जी आहे ती इन्सिडेंट झाली. आता लाईट काय झालं इथं मीडियम 1 आहे आणि इथं मीडियम काय आहे त्या ठिकाणी 2. म्हणजे जर लाईट इथं आपण जे घेतलेलं मीडियम आहे ते कसलं मीडियम आहे त्या ठिकाणी व्हॅक्यूम मीडियम आहे, म्हणजे आपण या ठिकाणी घेतलेलं. आणि इथं काय घेतलं आपण त्या ठिकाणी डेन्सर मीडियम घेतलं. आता लाईट काय व्हायला व्हॅक्यूम मीडियममधनं डेन्सर मीडियममध्ये झाल्या, त्यावेळी काय झाला त्या ठिकाणी बेंड झाला टुवर्ड्स काय झाला त्या ठिकाणी नॉर्मल झाला. आणि जेव्हा पाथ त्यानं चेंज केला म्हणजे डेन्सर मीडियमकडनं तो कुठं जाईल त्या ठिकाणी रेअरर मीडियममध्ये जाईल, तर हे डिस्टन्स काय झालं त्या ठिकाणी वाढलं. म्हणजे बेंड अवे फ्रॉम द काय म्हणतो आपण त्या ठिकाणी नॉर्मल असं त्या ठिकाणी म्हणत असतो. म्हणजे जेव्हा लाईट काय सांगितले त्या ठिकाणी की स्पीड ऑफ लाईट वेव्स इन डेन्सर मीडियम इज स्मॉलर दॅन दॅट इन रेअरर मीडियम देन लाईट बेंड्स टुवर्ड्स काय सांगितले त्या ठिकाणी नॉर्मल. ऑल द व्हिज्युअल इफेक्ट एक्झिबिटेड बाय काय सांगितले त्या ठिकाणी लाईट. द ब्रँच ऑफ ऑप्टिक्स विच युजेस वेव्ह नेचर ऑफ लाईट टू एक्सप्लेन द ऑप्टिकल फेनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज काय म्हटले त्या ठिकाणी वेव्ह ऑप्टिक्स. म्हणजे ऑप्टिक्स ही फील्ड आहे. इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू स्टडी वेव्ह ऑप्टिक्स अँड लर्न हाऊ द लॉज ऑफ रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन कॅन बी एक्सप्लेन्ड अश्युमिंग द वेव्ह नेचर ऑफ द लाईट.
वेव्ह नेचर ऑफ लाईटच्या रूपामध्ये कसं सांगू शकतो हे आपण या ठिकाणी बघणार आहे. वी ऑल्सो लर्न अबाउट द फेनॉमेनॉन ऑफ इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन अँड पोलरायझेशन अँड देअर एक्सप्लेनेशन बेस्ड ऑन वेव्ह ऑप्टिक्स. मागाशी जे सांगितलं इंटरफरन्स असेल, डिफ्रॅक्शन असेल, पोलरायझेशन असेल, ह्या सगळ्यांचं एक्सप्लेनेशन आपण वेव्ह ऑप्टिक्सच्या रूपामध्ये त्या ठिकाणी देणार आहे. परत एक प्रश्न आहे, द रिझन व्हाय जॉमेट्रिकल ऑप्टिक वर्क्स इन केस ऑफ फॉर्मेशन ऑफ अ शॅडोज, रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन इज दॅट द वेवलेंथ ऑफ लाईट इज मच स्मॉलर दॅन द काय सांगितले त्या ठिकाणी रिफ्रॅक्टिंग सर्फेसेस ॲज वेल ॲज द काय सांगितले त्या ठिकाणी शॅडो कॉझिंग ऑब्जेक्ट्स दॅट वन एन्काउंटर्स इन लॅबोरेटरी ऑर इन डे टू डे लाईफ सांगितलेलं आहे. आता इथं काय सांगितलं, व्हाय जॉमेट्रिकल ऑप्टिक्स वर्क इन द केस ऑफ फॉर्मेशन ऑफ शॅडो. फॉर्मेशन ऑफ शॅडो आपण शिकलेलं आहे 6वी-7वीमध्ये असणार. छाया निर्माण होणे किंवा उपछाया निर्माण होणे, त्याच्यामध्ये पेनुम्ब्रा आपण घेतला होता, उंबरा घेतला होता, म्हणजे प्रछाया असेल, छाया असेल, हा जो प्रकार आहे हा प्रकार त्या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ शॅडोज असतील, रिफ्लेक्शन अँड रिफ्लेक्शन असेल, हे सगळं काय आहे त्या ठिकाणी इज दॅट द वेवलेंथ ऑफ लाईट इज मच स्मॉलर. जे वेवलेंथ ऑफ लाईट कशी आहे त्या ठिकाणी मच स्मॉलर आहे कोणापेक्षा, रिफ्लेक्टिंग ऑर काय सांगितलं त्या ठिकाणी रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे. आपण 11वीमध्ये बघितलेलं आहे की मॅक्सवेल्स इक्वेशन वी सजेस्टेड दॅट लाईट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स ॲज ऑल द वेव्स नोन टिल मॅक्सवेल्स टाइम नीडेड अ मीडियम टू प्रोपोगेट. मॅक्सवेल invoked the all pervading hypothetical medium ether, the existence of radio waves and their speed being seen as that of the visible light were experimentally verified by काय सांगितलं एकत्र येतात, त्या दोन्ही एकमेकाला म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात. ती जी वेव आहे तिचं नेचर त्या ठिकाणी ट्रान्सवर्स नेचर असते आणि म्हणून सांगितले की लाईट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव सांगितले. आता आपल्याला जो सांगितलेला आहे की मॅक्सवेल जो आहे तो टाईम निडेड टू काय सांगितलं त्या ठिकाणी मीडियम टू प्रोपोगेट. मॅक्सवेल इन्वोक्ड द ऑल प्रिव्हेटेटिंग हायपोथेटिकल मीडियम काय सांगितलं इथं. मग त्यानं एक्झिस्टन्स ऑफ रेडिओ वेव्ह सांगितलं आणि देअर स्पीड बिईंग सेम ॲज दॅट ऑफ द व्हिजिबल लाईट. म्हणजे आपली जी व्हिजिबल आहे, व्हिजिबल लाईट म्हणजे दृश्य स्वरूपामध्ये आपल्याला दिसते ती लाईट, त्याचं स्पीड आणि एक्झिस्टन्स ऑफ म्हणजे जे आपल्याला नवीन एक्झिस्टन्स असते तो रेडिओचे मिळालेला आहे, त्या दोघांची स्पीड कसं आहे त्या ठिकाणी सेम ॲज दॅट ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी व्हिजिबल लाईट वेअर एक्सपेरिमेंटली व्हेरीफाईड बाय एच काय सांगितले त्या ठिकाणी हर्ट्स लॅटर इन द 19th सेंचुरी. म्हणजे 19th सेंचुरीमध्ये हर्ट्स या सायंटिस्टनी ते रेडिओ वेव्स आणि त्याचं स्पीड जे आहे व्हिजिबल लाईट बरोबरचं ते काय केलेलं आहे त्या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे. त्यानंतरचे दोन सायंटिस्ट आहेत मायकलसन अँड मोर्ली परफॉर्म्ड सेव्हरल एक्सपेरिमेंट टू डिटेक्ट इथर बट ऑब्टेन्ड निगेटिव्ह रिझल्ट. म्हणजे जे आपण हायजीननी सांगितलं होतं की इथं वेव्ह प्रोपोगेट होत असताना त्या ठिकाणचं जे मीडियम आहे ते कसलं आहे त्या ठिकाणी हायपोथेटिकल मीडियम, आणि त्या हायपोथेटिकल मीडियम कोणतं होतं तर ते इथर हे मीडियम त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. मात्र मायकलसन आणि मोर्ली दोन शास्त्रज्ञांनी खूप एक्सपेरिमेंट केले, मात्र त्यांना इथरचं डिटेक्शन किंवा इथरचं एक्झिस्टन्स त्या ठिकाणी दाखवलेलं आहे, म्हणजे ते ऑब्टेन करण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी निगेटिव्ह रिझल्ट मिळालेले आहे. द हायपोथायझड इथर वॉज नेवर डिटेक्टेड and its existence and necessity was ruled out by the काय सांगितलं त्या ठिकाणी अल्बर्ट आइन्स्टाईन when he proposed the special theory of relativity in the year 1905 based on the revolutionary concept of constancy of velocity of काय सांगितलं त्या ठिकाणी लाईट. म्हणजे हायपोथेटिकल इथर जो आहे तो तिथं डिटेक्ट झालाच नाही आणि मग त्याचं एक्झिस्टन्स आणि नेसेसिटी हे वॉज रूल्ड बाय कोणी घेतलं, अल्बर्ट आइन्स्टाईनने. आणि मग अल्बर्ट आइन्स्टाईनने इथे एक नवीन थिअरी आपल्याला सांगितलेली आहे, त्या सापेक्षवादाचा सिद्धांत ज्याला म्हटलं होतं स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, हा कितीला घेतला इन द इयर 1905. आणि कशावर घेतला तर हा जो आहे तो बेस्ड ऑन रिव्होल्युशनरी कन्सेप्ट ऑफ कॉन्स्टन्सी ऑफ वेलॉसिटी ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी लाईट सांगितलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट आपण घेणार आहे ड्युअल नेचर ऑफ लाईट. ड्युअल म्हणजे काय तर दोन आपण म्हणतो त्या ठिकाणी. In the early 20th century, it was accepted that light has a dual nature. तर ड्युअल नेचर दोन ड्युअल नेचर घेतले. कोणकोणते आहेत, एक जे आहे ते त्याला आपण पार्टिकल नेचर म्हणतो आणि दुसरं नेचर कसलं आहे त्या ठिकाणी वेव्ह नेचर आहे. वेव्ह आपल्याला माहीत आहे की वेव्ह नेचर म्हणजे आपल्याला या पद्धतीनं ही वेव्ह मिळते कळतं आहे, आणि पार्टिकल नेचर म्हणजे अशा पद्धतीनं इट कॅन बी एक्झिबिटेड पार्टिकल नेचर ॲज वेल ॲज अ वेव्ह नेचर अंडर डिफरंट सिच्युएशन. पार्टिकल्स ऑफ लाईट आर कॉल्ड काय म्हटले त्या ठिकाणी फोटॉन्स असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. ह्या फोटॉनचा डिटेल स्टडी जो आहे
तो आपण काय करायचं आहे, चॅप्टर नंबर 14मध्ये त्या ठिकाणी बघायचा आहे. फोटॉन्स जर घेतलं तर फोटॉन्सची एनर्जी जी असते ती एनर्जी आपण किती सांगणार आहे, तर ती एनर्जी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. E इज इक्वल टू एच इंटू काय म्हटलं जातं आहे त्या ठिकाणी, न्यू असं म्हटलं जातं आहे. ई बी द एनर्जी येत असते. मग लाईट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह सांगितलं. दीज वेव्हज आर ट्रान्सवर्स इन नेचर अँड कन्सिस्ट टायनी ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड्स घेतल्या आर परपेंडिक्युलर टू इच अदर अँड टू द डायरेक्शन्स of propagation of the waves. These waves do not require any material medium for propagation of light and can traverse through the काय सांगितलं त्या ठिकाणी व्हॅक्यूम सांगितलेलं आहे. आता लाईटचं नेचर कसं सांगितलं आपण की लाईट इट इज अँड काय सांगितलं त्या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह सांगितली. लाईट ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहे. मग अशी मी सांगितलं इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड ह्या दोन्ही एकमेकाला कशा आहेत, म्युच्युअल परपेंडिक्युलर आहेत आणि त्यांचं नेचर कसं होतं त्या ठिकाणी ट्रान्सवर्स नेचर होते. मग इथं वाक्य पुढं आलं बघा, कन्सिस्टिंग ऑफ टायनी ऑसिलेटिंग. कुठल्या फील्ड घेतल्या, एक इलेक्ट्रिक फील्ड आणि दुसरी कुठली घेतली त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड घेतली. ह्या दोन्ही ज्या आहेत त्या एकमेकाला म्युच्युअली कशा आहेत त्या ठिकाणी परपेंडिक्युलर आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे जेव्हा वेव्ह प्रोपोगेट होते ते प्रोपोगेट होत असताना ह्या दोन्ही नेहमीच एकमेकाला कशा राहणार आहे, म्युच्युअली परपेंडिक्युलर राहणार आहे. दीज वेव्स डू नॉट रिक्वायर एनी मटेरियल मीडियम फॉर प्रोपोगेशन अँड कॅन नेवर ट्रॅव्हल्स थ्रू द काय सांगितलं त्या ठिकाणी व्हॅक्यूम. परत सांगितलं स्पीड ऑफ लाईट इन अ मटेरियल मीडियम डिपेंड्स ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम विच इन टर्न डिपेंड्स ऑन द परमिएबिलिटी अँड परमिटिव्हिटी ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी मीडियम. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू द काय सांगितलं त्या ठिकाणी रेशो ऑफ द स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम टू द स्पीड ऑफ लाईट इन द काय सांगितलं त्या ठिकाणी मीडियम. म्हणजे मग अशी जे मी सांगितलं की एन इज इक्वल टू साइन आय अपॉन काय सांगितलं होतं आपण त्या ठिकाणी साइन आर विच इज इक्वल टू आणि एक रेशो काय मिळाला की स्पीड ऑफ लाईट जे आहे इट इज द स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम, तो कशाने दाखवला जातो, सीनं, आणि अपॉन टू द काय सांगितलं त्या ठिकाणी लाईट ऑफ द मीडियम जे आहे ती काय सांगितलं त्या ठिकाणी स्मॉल फीन आपण दाखवलेलं आहे. मग हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो सांगितलं आहे व्हॅक्यूम इज 1 सांगितलं आहे आणि ॲट दॅट ऑफ एअर कॅन बी काय सांगितलं त्या ठिकाणी ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू बी काय सांगितलं त्या ठिकाणी स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम टू द स्पीड ऑफ लाईट इन द काय सांगितलं मीडियम. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ व्हॅक्यूम इज 1 अँड दॅट ऑफ एअर कॅन बी ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी 1 सांगितलं. म्हणजे जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू म्हणजे आपण मग अशी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज कॅन हॅव वेवलेंथ रेंजिंग फ्रॉम व्हेरी स्मॉलर दॅन अ फेरोमीटर सांगितलेलं आहे 10⁻⁻15 मीटर टू व्हेरी लार्ज सांगितले, लार्जर दॅन काय सांगितलं त्या ठिकाणी किलोमीटर. वेव्ज आर क्लासिफाईड ॲज सांगितलेलं आहे. कसं तर पहिलं गॅमा रेज, देन एक्स रेज, देन अल्ट्राव्हायोलेट, त्यानंतर व्हिजिबल रेज, इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ज अँड काय सांगितलं त्या ठिकाणी रेडिओ वेव्ज. आता आपण जे सांगितले की व्हिजिबल लाईट जे आहे म्हणजे आपल्याला दिसू शकतात त्या व्हिजिबल लाईट कॉम्प्राइज ऑफ वेवलेंथ इन द काय सांगितलं त्या ठिकाणी 400 to 700 नॅनोमीटर रेंजमध्ये सापडल्या जातात. पुढे सांगितलं वेव्ज ऑफ डिफरंट वेवलेंथ्स इन द व्हिजिबल रेंज आर prescribed by our eyes as different colors with violet having the shortest आणि रेड हॅव्हिंग द काय सांगितलं त्या ठिकाणी लॉंगेस्ट वेवलेंथ सांगितलेलं. म्हणजे आपण जे सांगताना सांगितले की व्हायलेट रंगाची जी वेवलेंथ आहे ती कशी आहे त्या ठिकाणी लहान आहे आणि रेड कलर जे आहे त्याची काय आहे त्या ठिकाणी लॉंगेस्ट वेवलेंथ आम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. When light is a mixture of waves of different wavelength, the refractive index of a medium depends on the wavelength used. आता इथं सांगितले लाईट हे मिक्सचर आहे, कुणाचं मिक्सचर ऑफ वेव्ज ऑफ डिफरंट वेवलेंथ. जे आता सांगितलं की 400 to 700 नॅनोमीटरच्या रेंजमध्ये आपल्याला ह्या व्हिजिबल लाईट मिळतात. म्हणजे त्या व्हिजिबल लाईट कुठल्या सांगितलेल्या आहेत तर आपल्याला इंद्रधनुष्यावर जो कलर मिळतो आहे म्हणजे VI, VG, YOR ह्या ज्या आहेत म्हणजे इथं प्रत्येकाची वेवलेंथ कशी असणार आहे त्या ठिकाणी वेगवेगळी असणार आहे. म्हणून लाईट इज अ मिक्सचर ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी वेव्ज ऑफ डिफरंट वेवलेंथ. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ मीडियम डिपेंड्स ऑन द वेवलेंथ युज्ड. बिकॉज ऑफ दिस फॉर द सेम अँगल ऑफ इन्सिडन्स अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज काय सांगितलं त्या ठिकाणी डिफरंट फॉर काय सांगितलं त्या ठिकाणी डिफरंट कलर्स. म्हणजे इथं प्रत्येकाची वेवलेंथ वेगळी आहे, प्रत्येकाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्ससुद्धा कसा आहे त्या ठिकाणी वेगळा आहे. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम कशावर डिपेंड आहे त्याच्या वेवलेंथवर सुद्धा आहे. आणि म्हणून अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा कसा असणार आहे त्या ठिकाणी वेगवेगळा असणार आहे प्रत्येक कलरसाठी. अँड देअर फॉर द कलर प्रेझेंट इन द व्हाईट लाईट गेट सेपरेटेड ऑन पासिंग थ्रू अ ट्रान्सपरंट मीडियम. दिस इज द रिझन
फॉर फॉर्मेशन ऑफ अ स्पेक्ट्रम अँड ऑफ अ काय सांगितलं त्या ठिकाणी रेनबो.